या जगात दोन प्रकारचे धागे विणणारे प्राणी आढळतात. एकाचे नाव आहे कोळी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पायडर म्हणतो, आणि दुसरा आहे रेशमी किडा. कोळी आपल्या पोटातून धागे निर्माण करतो आणि हे धागे निर्माण करीत असताना तो अशा कौशल्याने उभा व आडवा फिरतो की त्यातूनच एक सुंदर असे जाळे तयार होते. या जाळ्यात हा कोळी सुखाने विहार करीत राहतो. याच्या उलट जर पाहिले तर रेशमी किडा, हा किडा आपल्या पोटातून रेशमाचे धागे निर्माण करून एक रेशमाचे जाळे तयार करतो व त्यात तो स्वतःच अडकतो. आपण सुद्धा आपल्यातूनच रंगीबेरंगी धागे निर्माण करून संसाराचे जाळे तयार करीत असतो. विचार, विकार, संकल्प, विकल्प, कल्पना, भावना अशा तऱ्हेचे रंगीबेरंगी धागे आपण आपल्यातूनच निर्माण करतो. बहिर्मन, अंतर्मन या उभ्या आडव्या टाक्यांनी हे संसाराचे जाळे विणण्याचे काम करीत असतो. स्वतः निर्माण केलेल्या जाळ्यात जे रेशमी किड्यासारखे स्वतःच अडकतात ते बद्ध, तर याच्या उलट जे या जाळ्यात कोळ्यासारखे सुखाने विहार करतात आणि व्यवहार करतात ते सिद्ध किंवा मुक्त जाणावेत. होय, आपल्या जीवनामध्ये वस्त्र आपणच विणत असतो, अन्य कोणीही नाही. देव, नशीब, दैव, प्रारब्ध या नावाने किंवा रूढ कल्पनेने जे ओळखले जाते त्याचा आपल्या या जीवन विणण्याशी काहीही संबंध नसतो. जीवनाचे वस्त्र विणून तयार होऊन ते आपल्या पुढ्यात येऊन पडले की आपण त्याला नशीब, प्रारब्ध या नावाने संबोधतो. वास्तविक पाहता वस्तुस्थिती अशी आहे की हे जीवन वस्त्र विणण्याचे काम प्रत्यक्षात आपणच आपल्याला कळत किंवा नकळत केलेले असते. या कार्यात आपल्याला ज्या सवयी जडलेल्या असतात त्यांचा फार मोठा वाटा असतो. याची जाणीव आपल्याला नसते. ते म्हणतात ना, हॅबिट इज सेकंड नेचर, अशी इंग्लिशमध्ये एक उत्कृष्ट म्हण आहे. आपल्या सवयीतून स्वभाव तयार होतो व स्वभावातून नशीब साकार होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, माणसाचे जीवन घडविण्याचे किंवा बिघडविण्याचे सामर्थ्य हे आपल्या मनात आहे. एखादी स्त्री वस्त्र विणत असते त्यावेळेस आपण थोडेसे निरीक्षण करावे. ती स्त्री हातात 2 सुया घेऊन सुताचे उभे आणि आडवे टाके फिरवीत कार्य करीत असते आणि हे करता करता आपोआप संपूर्ण वस्त्र तयार होते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आतील मन आणि बाहेरील मन या 2 सुया आहेत. विचार, विकार, कल्पना, भावना हे चौरंगी धागे आहेत. आपल्या जीवनाचे वस्त्र विणण्याचे कार्य आपणच या 2 सुयांनी आणि चौरंगी धाग्यांनी करत असतो. क्रिया करण्याचे कार्य हे बाहेरील मन करते आणि प्रतिक्रिया घडवून आणण्याचे कार्य हे आतील मन करते. विचार, विकार यांचा अधिक संबंध बहिर्मनाशी, तर कल्पना, भावना यांचा अधिक संबंध अंतर्मनाशी. आपल्या बाहेरील मनात जे विचार आणि विकार येतात त्यांना खोल अंतर्मनात पोहोचविण्याचे काम कल्पना आणि भावना करतात. जे विचार, सूचना किंवा प्रार्थना खोल अंतर्मनात जाऊन भिडतात, म्हणजे शिवाच्या, शंकराच्या चरणांपर्यंत पोहोचतात, त्या सर्व विचारांना, सूचनांना किंवा प्रार्थनांना शंकर तथास्तु म्हणतो आणि त्या प्रार्थना फलद्रूप होतात. इतर ज्या प्रार्थना किंवा कामना शंकराच्या चरणांपर्यंत पोहोचतच नाहीत त्या मात्र फळाला येत नाही. एका अर्थी सर्व प्रार्थना फळत नाही ही एक देवाची कृपाच आहे. एका राजाने सोन्याच्या लोभाने देवाजवळून वर मागितले. तो वर असा की राजा ज्या वस्तूला, ज्या गोष्टीला हात लावील त्याचे सोने होईल. प्रथम या वराने राजा खुश झाला,
कारण त्याने लोखंडाला, खांबाला, घराला अशा वस्तूंना हात लावला. मात्र तो सर्वत्र सोन्याचा लखलखाट चमकू लागला. नंतर राजा जेवायला बसला आणि अन्न ग्रहण करण्यासाठी अन्नाला हात लावला. मात्र लगेचच त्याचे सोने झाले. आता राजा काय सोने खाणार? अजिबातच नाही. नंतर राजाने आपल्या मुलाला प्रेमाने जवळ घेतले. लगेचच त्याचा सोन्याचा पुतळा झाला. आता मात्र राजा अक्षरशः रडकुंडीला आला. सोन्याचा लखलखाट गेला व राजाच्या डोळ्यापुढे काजवे चमकू लागले. तर मित्रांनो, तात्पर्य हेच की हा वर राजाला शेवटी शाप ठरला. त्याचप्रमाणे आपले सर्व संकल्प जर शंकरचरणी रुजू झाले असते तर आपण सर्वांवर पश्चाताप करण्याची वेळच आली नसती. म्हणूनच आहे त्यात आनंदी राहा, आहे त्यात समाधानी राहा. जसे तुम्ही विचार कराल तसे तुमचे ते विचार जीवनाला आकार देते. म्हणूनच जीवनाचा प्रवाहच आपल्याला हवा तसा बदलण्यासाठी, आपल्या विचारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला साधता आली पाहिजे. सामान्य माणसाचा अनुभव असा की एका क्षणात त्याच्या मनात हजारो विचार येऊन जातात, पण त्याला त्याचा पत्ताच नसतो. सामान्य माणसाचा दुसरा अनुभव असा की जे चिंतेचे विचार असतात ते त्याच्या मनात घर करून राहतात आणि जीवनात घरघर निर्माण करतात. पण चांगले विचार मात्र मनात थांबत नाहीत. विचारांवर जर सावध चित्त राहून लक्ष ठेवता आले तर दोन महत्त्वाच्या गोष्टी घडतात. एक म्हणजे विचार निर्मितीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटते आणि दुसरी म्हणजे मनात चांगले, हिताचे, कल्याणाचे विचार येतात की वाईट, अहिताचे आणि अकल्याणकारक विचार येतात हे चटकन लक्षात येते. याचा फायदा असा की वाईट विचारांची हकालपट्टी करून चांगल्या विचारांचे आपल्याला बीजारोपण करून त्यांचे धारण आणि पोषण करता येते. म्हणूनच आपल्या विचारांवरती लक्ष ठेवा. आपले विचार जर चांगले असतील तर आपल्या आयुष्यात सर्व काही आपल्याला प्राप्त होते. आपला बेसूर जो आयुष्य बनलेला असतं ते उज्ज्वल बनत असते आणि सर्व काही गोष्टी आपल्या आयुष्यातील चांगल्याच होत असतात. म्हणूनच विचार चांगले ठेवा आणि परमात्मा आपल्या हृदयात आहे. सर्व जगाकडे आपले लक्ष जाते आणि परमात्म्याकडे आपण दुर्लक्ष करतो, ते करू नका. श्री स्वामी समर्थ.